काय आणले? अंडा. अंडा करी बनवू? नको. मग अंडा घोटाळा बनवू. अंडा घोटाला बनवू? हां. दे मग बनवते. अंडा घोटाला बनवण्यासाठी इथे अंडा व बटाटा मी उकडून घेतलेला आहे. बटाटा जास्त घेतलेला नाही, बटाटा ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर फक्त अंडेच टाका. त्याच्यानंतर असे हे सर्व खिचून घ्यायचं आहे. अंडा आणि बटाटा पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे. जे देखील राहील जाड भाग तो ठेवायचा आहे आवडत असेल तर, नाहीतर तो देखील खिचून घ्यायचा आहे. सर्व असं खिसून झालं की एका कढईमध्ये घालायचं आहे तेल. तेल कडकडून गरम होऊन द्यायचं आहे. मस्त असं तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायचं आहे तेजपत्ता, हिरवी मिरची चिरलेली, मी इथे हिरवी मिरची घातलेली आहे. त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा. कांदा देखील व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आहे. बघा, कांदा आपला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे 1 ते 2, तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर 2 टोमॅटो, किंवा 1 टोमॅटो मोठा असेल तर 1 टोमॅटो घालायचा आहे. आणि टोमॅटो आपला व्यवस्थित नरम होऊन द्यायचा आहे. टोमॅटो असा दाबल्याच्या नंतर टोमॅटो असा पूर्ण त्याचा मिक्स झाला पाहिजे. त्याच्यानंतर घालायचे हळदी, गरम मसाला आणि थोडासा अंडा मसाला, आणि थोडासा घातलेला आहे मी याच्यामध्ये लाल तिखट. लाल तिखट जास्त घातलेलं नाही आहे, कारण याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये लाल तिखट जास्त घातलेलं नाही आहे. त्याच्यानंतर घालायचं आहे मीठ, आणि सर्व असा मसाला व्यवस्थित आपला शिजवून द्यायचा आहे. मसाला शिजल्यानंतर जो आपण जो खिसून ठेवलेला होता अंडा उकडलेला आणि बटाटा, तो घालून व्यवस्थित आपल्याला 5 ते 10 मिनटं याला व्यवस्थित अशी एक वाफ काढून घ्यायची. जास्त वेळ लागत नाही, कारण आपला बटाटावर पूर्ण शिजलेला असतो. आता याच्यावरती पाणी ठेवलेलं आहे. हा पाणी गरम झाला की याच्यामध्ये आपण घालायचं आहे. थंड पाणी आपल्याला घालायचं नाही आहे. थोडासा आपण 5 मिनटं याला वाफून द्यायचं आहे. 5 मिनटं, जास्त वेळ आपल्याला लागत नाही. 5 मिनटानंतर आपण झाकण उघडून बघू शकता आपला अंडा मसाला तयार आहे. आता थोडासा इथे याला आपण लो टू मिडियम फ्लेमवरती असंच थोडासा ठेवणार आहोत. आणि आता एकीकडे मी कोळसा तापत ठेवला होता गॅसवरती. आता तो याच्यामध्ये एका वाटीमध्ये काढून ठेवायचा आहे, आणि त्याच्यावरती घालायचं आहे थोडासा घी किंवा बटर घालायचं आहे. त्याच्यानंतर हे झाकून आपल्याला याच्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची. मी याच्यामध्ये पाण्याचा टोप ठेवलेला आहे भरलेला. आता 5 ते 10 मिनटानंतर बघूया उघडून. हा, मस्त असा आपला अंडा घोटाला तयार आहे. खूप छान लागतो. एकदा बनवून नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आता उत्कर्षाला सर्व करूया. उत्कर्षा, घे तुझा अंडा घोटाला तयार आहे, खाऊन बघ. एकच नंबर. एकच नंबर. आवडला? मग